नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत आहे आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, यस थंबनेल बघून आपणास कळलेच असेल आजचा व्हिडिओ आपला कसा असणार आहे। तर रिमेडियल एक्झामिनेशन 2025 चे हॉल तिकीट जे आहेत ते रिलीज झालेले आहेत विदाउट अप्रूव्हल किंवा अप्रूव्हलची या ठिकाणी काही गरज नाही आहे। तुम्हाला डायरेक्टली तुमचं हॉल तिकीट जे आहे ते वेबसाईटवरून डाउनलोड करायला भेटेल। तर तेच वेबसाईटवरून हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करावे यावर आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। सो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन रिमेडियल संबंधित अपडेट आपल्याला व्हिडिओ भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो आहोत वेबसाईटवर। या ठिकाणी आपल्याला सिंपली PRN नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल ID टाकून क्लिक हिअर टू गेट OTP ऑन ईमेल यावर तुम्हाला काय करायचे आहे, क्लिक करायचे आहे। गेट OTP वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर OTP येईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि एंटर करून या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही या ठिकाणी अकाउंटला लॉग इन झाले आहेत। खाली स्क्रॉल करायचे आहे आणि प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे। प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात रिमेडियल रिपोर्ट जे आहे किंवा रिमेडियल हॉल तिकीट डाउनलोड यावर तुम्हाला काय करायचे आहे तर क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे तुमच्यासमोर कॉलेज स्टेटस वगैरे जे आहे ऑलरेडी अप्रूव्ह येईल। या ठिकाणी तुमचा हॉल तिकीट नंबर आणि या ठिकाणी रिमेडियल सिलेक्ट राहू द्यायचे आहे। या ठिकाणी डाउनलोड रिपोर्ट यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। हॉल तिकीट डाउनलोड झाल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारचं हॉल तिकीट तुम्हाला बघायला भेटेल। या ठिकाणी सेंटर कोड वगैरे सुद्धा व्यवस्थित आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व सब्जेक्ट जे काही तुम्ही रिमेडियलला सिलेक्ट केले होते तर ते सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील। आता एक्झाम डेट अँड टाईम जो आहे तो तुमचं टाइम टेबल आल्यावर आपल्याला कळेल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी एक्झामचे नाव सुद्धा या ठिकाणी तुम्हाला चेंजेस आहे रिमेडियल 2024। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात। सोबतच या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही जसंही एक्झाम फॉर्म फिल केला, एक्झाम फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे ऑलरेडी, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक्झाम फॉर्म फिल करायचा आहे। समजा तुम्ही एक्झाम फॉर्म फिल केला, एक्झाम फॉर्म फिल केल्यावर लगेच विदिन सेकंड तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी तयार होतं आणि या ठिकाणी एक्झाम फॉर्म फिल केल्यावर लगेच तुम्ही या ठिकाणी जे आहे डाउनलोड रिपोर्टवर जाऊन तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला रिसिप्ट जरी नाही आली तरी तुम्हाला कन्फर्मेशन असेल की तुम्ही जे काही एक्झाम फॉर्म फिल केले आहेत ते बरोबर आहेत का किंवा तुमचा एक्झाम फॉर्म फिल कन्फर्म झालेला आहे का। तर ज्या विद्यार्थ्यांना रिसिप्ट नाही आले त्या विद्यार्थ्यांनी काही टेन्शन घेण्याची गरज नाही। या ठिकाणी जर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड झालं आणि त्याच्यावर तुमचे सब्जेक्ट बरोबर आले तर त्याचं समजायचं आहे की तुमच्या हॉल तिकीटमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा तुमच्या फॉर्म फिलिंगमध्ये कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम नाही। सोबतच भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी इनव्हॅलिड PRN म्हणून ऑप्शन येत आहे, तर त्यासंबंधित सुद्धा आपलं बोलणं सुरू आहे। त्यावर जसंही आपल्याकडे अपडेट येईल तरी आपल्या चॅनलवर आपण नक्कीच तो अपडेट घेऊन येऊ। तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ अतिशय इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। अशाच प्रकारचे नवनवीन DMAT युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर थोडासाही इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। काही प्रश्न असल्यास तुम्ही मला कमेंट करू शकतात। तर चला मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू सो मच।